हॅलो स्टुडंट्स, कसे आहात सर्व? तुमचे रसायन अकॅडमीमध्ये पुनश्च स्वागत. आपण फर्स्ट लेक्चरमध्ये इंट्रोडक्टिव्ह पार्ट पाहिला. ठीक आहे, आपण ह्या सेकंड लेक्चरमध्ये काय पाहणार आहोत तर व्हॉट इज DNA अँड टाइप्स ऑफ RNA. हा क्लास 10चा महाराष्ट्र बोर्ड टॉपिक फर्स्ट आहे सायन्समधला, हेरिडिटी अँड इव्होल्युशन. त्यातलं लेक्चर नंबर 2 आपलं स्टार्ट करूयात आपण. ठीक आहे, नेक्स्ट आपण सेकंड लेक्चरमध्ये पहिल्यांदा कॅन यू रिकॉल हे पाहणार आहोत. त्यामध्ये आपला पहिला क्वेश्चन आहे पहिला क्वेश्चन आपण पाहणार आहोत. स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ DNA अँड व्हॅरियस टाईप ऑफ RNA. म्हणजे काय तर DNAचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे आपल्याला, स्केच करायचं आहे आणि ते स्ट्रक्चर एक्सप्लेन करायचं आहे आणि RNAचे कोणते टाईप आहेत ते आपल्याला एक्सप्लेन करायचे आहेत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, हे पाहून घ्या. हे आपलं DNAचं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, DNA वॉज फर्स्ट आयसोलेटेड बाय फ्रेडरिच मिश्चर इन 1869. म्हणजे DNA हे कुणी पहिल्यांदा आयसोलेट केलं? फ्रेडरिच मिश्चर यांनी 1869 मध्ये आयसोलेट केलेला आहे. जेम्स वॅटसन आणि क्रिक यांनी काय केलंय तर मॉलिक्युलर स्ट्रक्चर डिटरमाइन केलं इन 1953 ला. हे आपण जे पाहतोय स्ट्रक्चर हे कसं आहे, मॉलिक्युलर स्ट्रक्चर आहे. हे कुणी केले? वॅटसन आणि क्रिक यांनी केलेलं आहे डिटरमाइन. ठीक आहे, आणि हे फर्स्ट आयसोलेटेड फ्रेडरिच आणि मिश्चर यांनी आयसोलेट केलेलं आहे. हे पाहून घ्या आपला DNA कसा असतो. आता DNA म्हणजे काय? ठीक आहे, DNAचा लॉंग फॉर्म काय आहे तर डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड. काय आहे? डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड. हे घ्या विद्यार्थी मित्रांनो, डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड हे DNAचा आपला फुल फॉर्म आहे. आता ह्या डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड ह्या शब्दातच त्याचं नेचर दडलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो पाहून घ्या कसं इट इज ॲसिडिक इन नेचर. ह्याचं नेचर कसं आहे? ॲसिडिक आहे. ठीक आहे, इथं ॲसिड ह्या शब्दांवरूनच आपल्याला कळतं आहे ह्याचं नेचर कसं आहे, ॲसिडिक आहे. मग काय आपला पॉईंट असणार आहे? इट इज ॲसिडिक इन नेचर. DNA मॉलिक्यूल इज अ डबल हेलिकल स्ट्रक्चर कन्सिस्ट ऑफ 2 स्ट्रँड. DNA मॉलिक्यूलचं बघा स्ट्रक्चर कसं आहे तर डबल हेलिकल आहे. म्हणजे ते एकमेकांमध्ये असं ट्विस्ट झालेले आहेत. सपोज आपलं ही एक शिडी आहे. ठीक आहे, आपण जी वरती चढतो ह्याच्या आधारे ही एक शिडी आहे. तसंच आपला DNA आहे. हे एक स्टँड आहे आणि हा एक स्टँड आहे. हे 2 स्टँड आहेत. सपोज हे DNA म्हणून समजा आणि ह्याला जर ट्विस्ट केलं, ठीक आहे, शिडीला जर ट्विस्ट केलं तर ते कसं होतं, एकमेकाला हेलिक होतील. ठीक आहे, एकमेकाला हेलिकल आहेत हे 2 स्टँड. त्यालाच काय आपण म्हणतो तर हे DNAचं स्ट्रक्चर आपण म्हणतो डबल हेलिकल आहे आणि त्याला कसे 2 स्टँड आहेत. हे पाहून घ्या आपलं DNAचं स्ट्रक्चर. इथं पाहून घ्या, हे एक आपलं स्टँड आहे आणि हे एक आहे. ठीक आहे, असे 2 स्टँड आहेत आणि हे एकमेकांमध्ये असे ट्विस्ट झालेले आहेत. ठीक आहे, इट इज मेड अप ऑफ मॉलिक्यूल कॉल्ड न्यूक्लियोटाइड्स. ठीक आहे, म्हणजे DNA मॉलिक्यूल हे कशापासून बनलेला आहे? DNA हा मॉलिक्यूलपासून बनलेला आहे आणि त्याला आपण न्यूक्लियोटाइड्स असे म्हणतो. इच न्यूक्लियोटाइड इज मेड अप ऑफ अ फॉस्फरिक ॲसिड, डीऑक्सीरायबो शुगर अँड नायट्रोजन बेस. आपण लास्ट लेक्चरमध्ये देखील पाहिलं. आता आपला DNA हा मॉलिक्यूलपासून बनलेला आहे आणि त्या मॉलिक्यूललाच काय म्हणतात तर न्यूक्लियोटाइड्स म्हणतात. इथपर्यंत कळालं विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे, त्यानंतर न्यूक्लियोटाइड्स कोणकोणते आहेत? ठीक आहे, न्यूक्लियोटाइड्स कोणकोणते आहेत तर फॉस्फरिक ॲसिड, डीऑक्सीरायबो शुगर अँड नायट्रोजन बेस. आता हे जे आहेत हे न्यूक्लियोटाइड्स हे आपल्याला कसे दिसतात तर हे पाहून घ्या, हा नायट्रोजन बेस आहे, त्यानंतर डीऑक्सीरायबो शुगर आहे आणि हा ग्रुप आहे तो आपला फॉस्फेट ग्रुप आहे. ठीक आहे, आता आपला जो DNA आहे तो जो नायट्रोजन बेसिसने बनलेला आहे मेन. ठीक आहे, मेन आपला बेस कुठला आहे? नायट्रोजन बेस. तो नायट्रोजन बेस
कोण कोण आहे त्या नायट्रोजन बेसमध्ये, तर आपले 4 ग्रुप आहेत. कोणते, तर ॲडेनिन, थायमिन, ग्वानिन आणि सायटोसिन. ठीक आहे, आर द 4 डिफरंट फॉर्म ऑफ नायट्रोजन बेसेस. म्हणजे नायट्रोजन बेसेस जो आहे तो 4 डिफरंट ग्रुपनी बनलेला आहे. ते म्हणजे कोणते आहेत, तर ॲडेनिन आहे, थायमिन आहे, ग्वानिन आहे आणि सायटोसिन आहे. ॲडेनिन हा ए ने इंडिकेट करतो, थायमिन हा टी ने इंडिकेट करतो, ग्वानिन हा जी ने इंडिकेट करतो आणि सायटोसिन हा सी ने इंडिकेट करतो. ठीक आहे, इथं आपल्या डायग्राममध्ये आपण पाहू शकतो हा आपला DNA आहे, डबल हेलिकल, आणि हा जो आहे तो नायट्रोजन बेसेसने बनलेला आहे. आणि ते नायट्रोजन बेसेस कोणते आहेत, ॲडेनिन आहे, थायमिन आहे, ग्वानिन आहे आणि सायटोसिन आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा ॲडेनिन आणि ग्वानिन यांना काय म्हणतात, तर प्युरिन म्हणतात. ॲडेनिन ग्वानिनला काय म्हणतात, तर प्युरिन असं म्हणतात. थायमिन आणि सायटोसिन यांना पिरिमिडिन म्हणतात. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या CETला नेक्स्ट 12th नंतर हे तुम्हाला हे विचारलं जातात, ॲडेनिन ग्वानिनला काय म्हणतात, किंवा तुमच्या आन्सर इन वन क्वेश्चनला देखील विचारू शकतात किंवा फिलिंग द ब्लँक्सला विचारू शकतात. ॲडेनिन ग्वानिन हे जे बेस पेअर आहेत यांना काय म्हणतात, तर प्युरिन म्हणतात. थायमिन आणि सायटोसिन यांना पिरिमिडिन असे म्हणतात. नेक्स्ट, आता आपला ॲडेनिन आहे तो ऑलवेज कोणाबरोबर पेअर असतो, तर थायमिन बरोबर पेअर असतो. ग्वानिन हा सायटोसिन बरोबर पेअर असतो. कुठे, तर DNA मॉलिक्यूलमध्ये. आपल्या DNA मॉलिक्यूलमध्ये इथं मी तुम्हाला डायग्राममध्ये दाखवलेलं आहेच. आपला ॲडेनिन जो आहे हा ऑलवेज पेअर विथ थायमिन. ग्वानिन हा ऑलवेज पेअर विथ सायटोसिन. असं कुठं तुम्हाला इथे दिसतंय का, या सिक्वेन्समध्ये हा आपला DNA आहे आणि या सिक्वेन्समध्ये DNAचा सिक्वेन्स आहे, यामध्ये असं तुम्हाला कुठे दिसतंय का, ॲडेनिन हा सायटोसिन बरोबर प्रेझेंट आहे, किंवा थायमिन हा सायटोसिन बरोबर प्रेझेंट आहे, किंवा ग्वानिन हा थायमिन बरोबर प्रेझेंट आहे, असं तुम्हाला कुठेच दिसत नाही. ठीक आहे, ॲडेनिन हा ऑलवेज पेअर विथ थायमिन आणि ग्वानिन हा ऑलवेज पेअर विथ सायटोसिन. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? हां, तर आपल्या नायट्रोजन बेसेस हा जो ग्रुप आहे यामध्ये कोणकोणते बेस पेअर आहेत आपल्या ह्याच्यामध्ये DNA मध्ये, तर ॲडेनिन आहे, थायमिन आहे, ग्वानिन आहे, सायटोसिन आहे. ठीक आहे, हे 4 डिफरंट फॉर्म्स आहेत आणि यांनी काय बनलेलं आहे, तर नायट्रोजन बेस आपल्याला बनलेला आहे. त्यानंतर ॲडेनिन ग्वानिनला काय म्हणतात, तर प्युरिन म्हणतात. थायमिन आणि सायटोसिनला काय म्हणतात, तर पिरिमिडिन म्हणतात. आणि ॲडेनिन हा थायमिनला ऑलवेज पेअर असतो आणि ग्वानिन हा ऑलवेज पेअर विथ सायटोसिन इन अ DNA मॉलिक्यूल. लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो? नेक्स्ट, the nitrogen bases from the 2 strand are joined by hydrogen bond to form a base pair. बघा, आपला नायट्रोजन बेस आहे आणि हे काय आहेत, आपले 2 स्ट्रँड आहेत. ठीक आहे, हा एक स्ट्रँड आहे आणि हा एक आहे. हे कशाने, जे नायट्रोजन बेस आहेत हे आणि हे, म्हणजे समजून चला. आता इथे काय मी तुम्हाला दिलेला आहे, आपला ग्रीन मधला जो आहे तो कोण आहे, तर ॲडेनिन आहे. ह्या ग्रीन मधला जो कोण आहे पोर्शन मधला, तर ॲडेनिन आहे. पिंक मध्ये कोण आहे, तर थायमिन आहे. इथं घ्या, पिंक मध्ये कोण आहे, थायमिन आहे. त्यानंतर ब्ल्यू मध्ये सायटोसिन आहे आणि ऑरेंज मध्ये कोण आहे, तर ग्वानिन आहे. ऑरेंज मध्ये कोण आहे, तर ग्वानिन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले कोण आहे, तर बेस पेअर आहेत, ॲडेनिन, थायमिन, सायटोसिन आणि ग्वानिन. ठीक आहे, आणि ह्यांना जो इथे अटॅच केलेला आहे दोघांना, ॲडेनिन आणि थायमिनला, त्याला काय म्हणतात, तर हायड्रोजन बॉन्ड म्हणतात. त्यांना काय म्हणतात, तर हायड्रोजन बॉन्ड. मी इथं राऊंड करून दाखवलेला आहे तुम्हाला.
त्यानंतर सायटोसिन आणि गॉनिन यांना देखील अटॅच करतो, त्याला काय म्हणतात तर हायड्रोजन बॉन्ड असे म्हणतात. ठीक आहे, अशा आपल्या जे बेस पेअर आहे त्यांना ज्यावेळेस अटॅच केलं जातं त्या पोर्शनला काय म्हणतात तर हायड्रोजन बॉन्ड असे म्हणतात. आणि जो आपल्या मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे जे आपले 2 स्ट्रँड आहेत, ठीक आहे, ते शुगर फॉस्फेट बॅकबोन असं म्हणतात त्यांना. बघा, 2 threads form a long chain of alternate joint molecule of sugar and phosphoric acid. यालाच काय म्हणतात तर शुगर फॉस्फेट बॅकबोन असे देखील म्हणतात. इथं आपला DNA चा पोर्शन संपला. आपण डायग्राम पाहिली DNA ची. त्यानंतर DNA ला कोणी फर्स्ट आयसोलेट केलं, मिश्र यांनी केलं. ठीक आहे, त्यानंतर त्यांचं स्ट्रक्चर कुणी हे केलं, वॅटसन आणि क्रिक यांनी त्यांचं फर्स्ट स्ट्रक्चर हे डिटरमाइन केलं. त्यानंतर डिऑक्सिरायबो शुगर म्हणजे काय, त्यामध्ये कोणकोणते नायट्रोजनस बेस पेअर असतात, ठीक आहे, त्यांना कोण जोडतं, ठीक आहे, हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहिलं. आता आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ RNA. काय पाहणार आहोत? टाइप्स ऑफ RNA. RNA इज अ सिंगल स्टँडर्ड ऑफ रायबोन्यूक्लियोटाइड्स. RNA काय आहे तर सिंगल स्टँड आहे हा. ठीक आहे, DNA कसा आहे आपला तर असा डबल स्टँड आहे. RNA हा तुम्ही पाहून घ्या, हा आपला RNA आहे आणि हा कसा आहे सिंगल आहे. कसा आहे हा सिंगल आहे. ठीक आहे, आणि हा स्टँड ऑफ रायबोन्यूक्लियोटाइड्स आहे. हा RNAचा लॉंग फॉर्मच काय आहे तर रायबोन्यूक्लियोटाइड्स म्हणजेच रायबोन्यूक्लिक ॲसिड. तसा DNAचा लॉंग फॉर्म काय डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड आणि RNAचा आहे रायबोन्यूक्लिक ॲसिड. आणि ह्याचं नेचर देखील कसं आहे RNAचं ॲसिडिकच आहे. Each ribonucleotide is made up of ribosugar, phosphate molecule and nitrogenous bases. म्हणजेच हा रायबोन्यूक्लियोटाइड हा आहे जो आहे तो कशापासून बनलेला आहे तर रायबोशुगर, फॉस्फेट मॉलिक्यूल अँड नायट्रोजनस बेसिस पासून बनलेला आहे. आपला DNA पण तसंच बनलेला आहे. त्यानंतर देअर आर 4 नायट्रोजनस बेसेस, ॲडेनिन, गॉनिन, सायटोसिन आणि युरॅसिल. इथं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एक नायट्रोजन बेस जो आहे तो वेगळा आहे. इथं कोणता आहे सांगा मला तर युरॅसिल हा आहे. ठीक आहे, म्हणजेच काय तर आपल्या DNA मध्ये कोणते नायट्रोजन बेस पेअर आहेत तर ॲडेनिन आहे, थायमिन आहे, गॉनिन आणि सायटोसिन. तर ह्या 4 नायट्रोजन बेस पेअरपैकी इथे एक रिप्लेस झालेला आहे. कोणता आहे तो तर युरॅसिल आहे. तर कोणाच्या जागेला आहे तर थायमिनच्या जागेला आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्या RNA मध्ये कोणत्यात ॲडेनिन आहे, गॉनिन आहे, सायटोसिन आहे आणि युरॅसिल आहे. ठीक आहे, हे 4 नायट्रोजन बेस पेअर आहेत. त्यानंतर RNA प्रेझेंट इन न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. RNA आपला कुठे प्रेझेंट असतो न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम मध्ये. तुम्हाला नेमका प्रेझेंट कुठं आहे मी तुम्हाला दाखवते. इथे वरती दाखवू. ही काय आहे आपली सेल आहे. काय आहे सेल आहे. त्यामध्ये काय असतो तर न्यूक्लियस असतो. त्यामध्ये काय आहे तर आपला हा न्यूक्लियस आहे. आणि ह्या न्यूक्लियसमध्ये हे काय आहे तर आपला क्रोमोझोम आहे. असे काय असतात खूप क्रोमोझोम्स असतात आणि इथं मी साईडला क्रोमोझोम देते काढून. हे असे थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं क्रोमोझोमचं. ठीक आहे, आणि या क्रोमोझोममध्ये असे DNA असतात. खूप सारे DNA असतात. कळालं म्हणजे मला काय सांगायचं इथं आपला DNA RNA कुठे प्रेझेंट असतो ते मला तुम्हाला सांगायचं आहे. तर सेलमध्ये न्यूक्लियस, न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम आणि क्रोमोझोममध्ये DNA RNA असतात आपले. Depending upon the function, RNA are classified into 3 types: RNA, mRNA आणि tRNA. RNA चे आपण 3 टाइप्स पाहणार आहोत. कोणते rRNA, mRNA आणि tRNA. mRNA पहिल्यांदा आपण पाहूयात. mRNA म्हणजे काय तर M फॉर मेसेंजर RNA. मेसेंजर RNA. It carries the information for protein synthesis from gene to the रायबोझोम. म्हणजे जीनकडून
रायबोझोमकडे जी प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन आहे ती कोण कॅरी करतं किंवा ती ट्रान्सफर होते कोणामार्फत, तर mRNA मार्फत. mRNA काय करतो, ती इन्फॉर्मेशन कॅरी करतो. ठीक आहे, एवढंच काम हे mRNAचं आहे. हा आपला mRNA आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच मेसेंजर RNA आहे. अशी सिंगल स्टँड लाईक आपलं हे स्ट्रक्चर दिसतंय. त्यानंतर आपला RNA मधला सेकंड टाईप आहे rRNA, म्हणजेच रायबोझोमल RNA. चा लॉंग फॉर्म काय आहे, रायबोझोमल. RNA इज अ कंपोनंट ऑफ द रायबोझोम. RNA काय आहे, तर रायबोझोमचा एक कंपोनंट आहे. रायबोझोम परफॉर्म द फंक्शन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. रायबोझोम काय करतं, प्रोटीन सिंथेसिसचं फंक्शन जे आहे ते परफॉर्म करतं. ठीक आहे. नेक्स्ट आपला हा जो आहे तो रायबोझोमल RNA आहे. तिसरा टाइप आहे tRNA. T फॉर ट्रान्सफर RNA. It is present in the cytoplasm. tRNA carries amino acids up to the ribosomes. म्हणजे काय, तर tRNA काय करतो, जे सायटोप्लाझम मधले अमिनो ॲसिड्स असे कसे पण फिरत असतात त्यांना काय करतो, tRNA कॅरी करतो. ठीक आहे, कशासाठी, तर प्रोटीन सिंथेसिससाठी. आणि ते कोणाकडे घेऊन जातो आणि कोणामार्फत घेऊन जातो, तर रायबोझोम मार्फत घेऊन जातो. कोण, तर tRNA. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. आपण tRNAचे तीन टाईप पाहिले. पहिला टाईप कोणता पाहिला आपण, तर rRNA पाहिला. दुसरा टाईप पाहिला mRNA. तिसरा टाईप पाहिला tRNA. म्हणजेच रायबोझोमल RNA पाहिला, मेसेंजर RNA पाहिला आणि ट्रान्सफर RNA पाहिला. हे आपले तिन्ही डायग्राम आहेत. हा आपला मेसेंजर RNA आहे, रायबोझोमल RNA आहे आणि हा ट्रान्सफर RNA आहे. तो ट्रान्सफर RNA काय करतो, हे काय आहे, हा आपला अमिनो ॲसिड आहे. आणि हा tRNA काय करतो, अशा अमिनो ॲसिड्स जो आहे एक 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 अशी चेन करतो अमिनो ॲसिड्सची. तो कॅरी करतो अमिनो ॲसिडला आणि पुढं मेसेज किंवा प्रोटीन सिंथेसिससाठी त्या अमिनो ॲसिडला कलेक्ट केलेलं असतं. तशीच ती चेन बनवली जाते आणि त्यापासून काय होतं, लक्षात ठेवा, DNA पासून RNA बनतो आणि RNA पासून प्रोटीन. आपला पहिला क्वेश्चन इथं संपलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द मीनिंग ऑफ जेनेटिक डिसऑर्डर अँड गिव्ह नेम ऑफ सम डिसऑर्डर. म्हणजेच काय, जेनेटिक डिसऑर्डरचं मीनिंग काय आहे, त्याचा अर्थ काय ते सांगायचं आहे आणि त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत जेनेटिक डिसऑर्डरचे, ते सांगायचे, इनलिस्ट करायचे आहेत. जीन म्युटेशन अँड क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज आर द केसेस ऑफ जेनेटिक डिसऑर्डर विच आर डिसीजेस. म्हणजेच काय, तर जीन म्युटेशन, इथं जीन म्युटेशन एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे ज्या वेळेस क्रोमोझोमल जी इन्फॉर्मेशन आहे ती ट्रान्सफर होते, ते ट्रान्सफर होत असताना काही सडन चेंज होतो. म्हणजेच तो चेंज आपल्याला लगेच दिसून येतो आणि एक नवीन स्पीसीज तयार होतो. जो स्पीसीज ऑलरेडी तयार आहे त्यापेक्षा एक नवीन स्पीसीज तयार होतो वेगळा असा. त्याला काय म्हणतात, तर जीन म्युटेशन असे म्हणतो. तिथं सडन म्युटेशन ह्याचा अर्थच असा आहे की सडन चेंज होतो त्यामध्ये आणि तो लगेच आपल्याला पाहायला देखील मिळतो. त्यानंतर क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज ह्या शब्दाचा अर्थ जर सांगायचं म्हणलं इथे, तर क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीजमध्ये काय होणार, तर क्रोमोझोम्स आपले जे किती असतात ह्युमन बॉडीमध्ये 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स असतात. म्हणजेच टोटल 46 क्रोमोझोम्स झाले. तर ह्या क्रोमोझोम्सच्या नंबरमध्ये काही चेंजेस होतात. हे बघा, क्रोमोझोमल नंबर कॅन चेंज अँड any portion of chromosome might to deleted or translocated to cause genetic disorder. म्हणजेच काय, ह्यामध्ये जे क्रोमोझोमल नंबर जे आहेत त्यांचा चेंज झाल्यामुळे क्रोमोझोमचा जो क्रोमोझोमचा एखादा जो पोर्शन आहे त्यामध्ये काही डिलीट झाल्यामुळे किंवा त्यामध्ये काहीतरी चेंजेस झाल्यामुळे जेनेटिक डिसऑर्डर आपल्याला पाहायला मिळतात. काही जेनेटिक डिसऑर्डर आहेत, त्याचे एक्झाम्पल म्हणजे टर्नर सिंड्रोम, लिन फिल्टर सिंड्रोम अँड डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम
मानेचा भाग जो आहे तो मोठा झालेला दिसतो, उंची आहे ती खुंटलेली असते, हेअर्स जे असतात ते विरळ राहतात. त्यानंतर जे 21 नंबरचा क्रोमोझोम्स असतो तिथं काय असतात तर तो पेर क्रोमोझोम नसून तिथं 3 क्रोमोझोम्स प्रेझेंट राहतात आणि त्याला ट्रायझोमी असे म्हणतात. त्यालाच काय म्हणतात तर डाऊन सिंड्रोम असे म्हणतात. त्यानंतर टर्नर सिंड्रोममध्ये देखील जो क्रोमोझोमल नंबरमध्ये चेंजेस होतो, लिनफिल्टर सिंड्रोममध्ये देखील ते ह्याचंच एक्झाम्पल आहे जिथे की क्रोमोझोमल नंबरमध्ये काही चेंजेस होतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपलं हे लेक्चर इथं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमचे लेक्चर्स कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या रसायन अकॅडमीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.